एकांतामध्ये बसून भगवंताचं चिंतन करत असायचे। 4 महिने झाले, उन्हाळ्याची सुट्टी लागली आणि उन्हाळ्याची सुट्टी लागल्यानंतर आपल्या गुरुदेवांसोबत भक्त प्रल्हाद पुन्हा हिरण्यकश्यपूकडे आपल्या पित्याकडे आलेले आहेत। आणि पित्याकडे आल्यानंतर हिरण्यकश्यपूने आपल्या बाळाला पाहिलं, भक्त प्रल्हादाला पाहिलं, आलिंगन घेतलं, जवळ घेतलं, डोक्यावरनं हात फिरवला, त्याला गोंजारलं आणि वाटलं त्यांना बघू 4 महिन्यामध्ये माझं बाळ किती शिक्षा प्रदान केलेली आहे आणि काय काय शिकलंय म्हणे माझं बाळ। बाळा, काय उपदेश दिलाय रे तुला गुरुंनी, सांग जरा, सांग मला तू काय काय शिकला। त्यावेळेला भक्त प्रल्हाद हिरण्यकश्यपूला आपल्या बाबांना सांगू लागला, बाबा हे जगत मिथ्या आहे, या ठिकाणी जर सत्य स्वरूप जर कोण असेल तर फक्त आणि फक्त माझा प्रभू परमात्मा नारायण हाच जगत पिता, हाच फक्त सत्य स्वरूप आहे आणि फक्त त्याचंच नामस्मरण केल्याने या जीवाचा उद्धार मात्र होणार आहे। ज्या वेळेला हिरण्यकश्यपू प्रल्हाद